विषय असा झाला की ही जी आहे होलेबाई ही खेडमध्येच कुठेतरी मिंढाचा प्लांट आहे त्या कंपनीमध्ये ही कामाला होती. तिथे सुपरवायझरच्या पोस्टवर होती आणि तिथला जो एचआर आहे तो या महिलेला त्रास देत होता. म्हणजे बाबा मला माझ्यासोबत तू मैत्री कर, माझ्यासोबत तू प्रेमसंबंध ठेव किंवा माझ्यासोबत तू शारीरिक संबंध ठेव अशी तिला मागणी करत होता आणि ती त्याला नकार देत होती. म्हणून या माणसाने 2 महिलांना पैसे देऊन तिचे बाथरूम मधले फोटो काढून घेतले. घाणेरडे फोटो की बाबा तिला पिरियड आलेले होते त्यावेळेला समजून जा तुम्ही काय असेल ते तसे फोटो आणि त्याला दिले. त्या फोटोच्या अनुषंगाने तो तिला ब्लॅकमेल करायला लागला की तू मला हो म्हण माझ्यासोबत चल नाही तर मी हे फोटो व्हायरल करेल. तरीही ती मानली नाही आणि मग त्याने ते फोटो त्यांच्या मेन हेड ऑफिसला पाठवून सांगितलं ही महिला किती घाणेरडी बघा हिचे असे फोटो व्हायरल होत आहेत आणि ही आपल्या कंपनीत हिला काढून टाका. म्हणजे चुकीची माहिती तिची दिली. मग त्यानंतर त्यांच्या ऑफिसवरनं चाकणच्या मिंढा कंपनीमध्ये तो मेल आला की ही महिला कोणी याची चौकशी करा. ज्या वेळेला चाकणच्या मिंढा कंपनीच्या हेडनी तिला बोलवलं आणि ती चौकशी केली त्यावेळेला सांगितलं की ह्यानी हे सगळं केलेलं आहे कांड आता मी याला सोडणार नाही, मी आता याच्यावर गुन्हे दाखल करणार. आणि कोण महिला आहेत त्या 2 फोटो काढणारे आता तिला माहिती असतील की बाबा कोण आपण वॉशरूमला गेल्यानंतर आपल्यासोबत कोण मैत्रीण आलेली असेल आणि खिडकीतून काढलेले होते ते फोटो हे तिला माहिती होतं आणि तिच्यातील क्लिक झालं की याच 2 महिला माझ्यासोबत होत्या आणि यांनीच हे फोटो काढलेले आहेत. मग तिने सांगितलं की या महिलांवर मी आता कारवाई पोलीस स्टेशनला जाऊन कारवाई करणार. मग त्या क्षणी त्या कंपनीने काय केलं त्या महिलांना लगेच काढून टाकलं कामावरनं आणि याला पण बोलून घेतलं. याने माफी मागितली तिची या एचआरने की मी आता परत तुला त्रास देणार नाही, माझं चुकलं, ह्याच्यानंतर मी चुकणार नाही वगैरे असं म्हणून तिची माफी मागितली. त्यानंतर तिने पण माफ केलं. त्याचं कारण तिला कामाची गरज होती, तिला कामाची गरज होती आणि कारण त्याला जर काढलं असतं तर कदाचित इलाही काढलं असतं. कंपनीने पण असं सांगितलं की दोघांनाही काढून टाकू आम्ही म्हणून, मग तुम्हाला काय करायचं ते करा. आणि ही घाबरली कारण हिच्या नवऱ्याला दोन्हीही किडण्या नाहीयेत. त्याचं डायजेस्ट करावं लागतं दर महिन्याला, त्याच्यानंतर दवाखाना आहे, सगळ्याच गोष्टी तिच्या मागं. तिला कामाची फार गरज होती त्याच्यामुळे तिने त्याला माफ केलं आणि पुन्हा कंपनीमध्ये रुजू झाली. कंपनीत जात असताना परत त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली 1-2 महिन्यानंतर आणि तिचा राग अनावर झाला आणि तिने त्याला मारलं. त्यावेळेला ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालं आणि तिची चुकी दिसली तिथे की तू मारलेले आहे, त्याच्यामुळे तिला तिथून काढून टाकण्यात आलं. त्याच्यानंतर ही महिला फार हताश झाली आणि त्याच महिलेचे तिने एक बाबा त्यांच्याच नातेसंबंधात असलेल्या एका माणसाला 15 लाख रुपये दिलेले तिच्या नवऱ्याने की त्यांचे प्रेमाचे संबंध होते, गावातला माणूस होता, बऱ्याच वेळा त्यांची पैशांची देवाणघेवाण व्हायची किंवा त्यांचं उठणं बसणं असायचं. म्हणून याच्या अगोदरही त्यांचा व्यवहार झालेला होता पैशाचा आणि तो माणूस फार क्लिअरपणे त्यांनी पैसे देऊन टाकलेले होते त्यांचे, म्हणून त्यांचे व्यवहार चालू असायचे. आणि त्या माणसाला तिने 15 लाख रुपये 3 वर्षापूर्वी दिले होते आणि त्याही माणसाने तिला ते परत दिले नाही, म्हणजे फसवलं एकंदरीत. तर ते पण तिच्या डोक्यातमध्ये ती पण गणगण होती. नवऱ्याचा दवाखाना, या माणसाने फसवलं, 3 वर्ष झाले पैसे दिले याला तरी हा परत देत नाहीये, परत कंपनीतनं तिला काढलं आणि म्हणून मग ती बाबाजी काळे यांच्या ऑफिसला गेली. बाबाजी काळे यांच्या ऑफिसला ती याच्यासाठी गेली होती की तिच्या मुलाची MIT कॉलेजला तिचा मुलगा आहे इंजिनिअरिंगला आणि त्याची फी तिला एवढी भरणं शक्य नाहीये. 8 लाख फी होती काहीतरी, तर तिला 3 लाख रुपये फी बाबाजी काळे, खरंच ते कुठल्या पक्षाचे आहेत मला याच्याशी घेणं नाही देणं नाही, परंतु माणूस म्हणून तो माणूस फार चांगला आहे म्हणून त्याचं कौतुक केलंच पाहिजे. बाबाजी काळे यांनी स्वतः आमदार असून सुद्धा स्वतः त्या बाईच्या सोबत गेलेत आणि MIT कॉलेजला रिक्वेस्ट केली. बघा, आमदार असून सुद्धा, आमदार असा कुठल्या पक्षाचाही मला घेणार नाही, मी तुम्हाला तेच सांगते, परंतु तो माणूस म्हणून फार चांगला आहे. तो एक प्रतिनिधी म्हणून तो इतकं छान काम करतोय म्हणून त्याचं कौतुक केलंच पाहिजे. त्या महिलेच्या सोबत तो व्यक्ती गेलाय MIT कॉलेजला, तिथे रिक्वेस्ट केली त्या कॉलेजला की या महिलेची अवस्था आता फार वाईट आहे, तिच्या नवऱ्याचं डायजेशन चालू आहे, तिच्याकडे आता सध्या इतके पैसे नाहीयेत, ती तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे देईन आणि तिला फी कमी करा. तिला 3 लाख रुपये त्या लोकांनी कमी केले, तिला फक्त 5 लाख रुपये भरावे लागले तिच्या मुलाचे. म्हणजे त्या माणसाने एवढी चांगली मदत तिला केली. परंतु त्या ठिकाणी ऑफिसला गेलेलं असताना कुणीतरी, ती रडत होती आणि कुणीतरी मुलगा तिला शेजारी बसलेला होता आणि बाबाजी काळे हे आतमध्ये होते, म्हणजे त्यांचा या घटनेशी काही संबंध नाही, फक्त बाबा त्यांनी चांगलं काम केलं. आणि हिला त्या संगीता नायकरेचा ऍड्रेस कुठून मिळाला ते मी तुम्हाला स्टोरी सांगते. तर तिथं बसल्या बसल्या एक मुलगा, हिने सांगितलं बघा ना आता माझे हे पण काम आहेत, पण मी किती सांगू त्यांना, काय सांगू, माणसाला पण लाज पाहिजेत ना, ऊसगोड झाला म्हणून काय मुळासकट खायचा का, असं त्या मुलाला त्या सांगत होत्या की माझे एका जणाकडे 15 लाख आहे तो पण देत नाही, कंपनीने मला काढून टाकलं, फार म्हणजे माझ्यावर अन्याय झालेला आहे. आणि मग त्या मुलाने त्यांना या बाईचा ऍड्रेस सांगितला की तुला ही संगीता नायकरे नावाची बाई पैसे काढून देईल, तू तिच्याकडे जा चाकणला. त्याच्यानंतर ती चाकणला आली. चाकणला आल्यानंतर या बाईनी जशी तिची प्रोसेस असती 5,000 रुपये घेतले तिच्याकडनं, तिचा अर्ज घेतला
तिचे कुणाकडे पैसे आहेत ते घेतले आणि हिनं आपलं तिला सहानुभूती म्हणून आहे ना तिला ती हे सांगितलं तिनं की बाबा माझं कंपनीने पण असं असं केलेलं आहे, पण कंपनी मला घेईल कधीतरी कामावर, मला माहिती आहे. मी 1-2 वेळा गेले, रिक्वेस्ट केली की मला कंपनी घेईल. तर ह्या महिला म्हटल्या नाही नाही, तो पण अर्ज देतो, वरपर्यंत आपल्याला अर्ज द्यायचे, ते पण तुझं काम करून देऊ आम्ही. आणि म्हणून मग त्या महिलेला अर्ज बनवायला लावलेत कंपनीच्या त्या HR विरोधात मध्ये. ते अर्ज ह्या मंत्रालयापर्यंत घेऊन गेल्यात, स्थानिक पोलीस स्टेशन वगैरे सगळीकडे दिलेत. आणि त्याच्यानंतर मग त्या कंपनीच्या HR फोन केला की तुझ्या विरोधात आमच्याकडे अशी अशी केस आलेली आहे, काय करायचं सांग. HR सांगितलं तुम्ही या, काय असेल ते. HR कडनं रक्कम घेतली. रक्कम घेऊन आल्यानंतर या महिलेला सांगितलं की मला माझे आमदार दिलीप मोहिते हा ब्लॅकमेल करतोय किंवा मला त्रास देतोय की त्या महिलेने जे अर्ज दिले HR विरोधात ते अर्ज माघारी घे, तो माणूस माझा आहे म्हणून आम्हाला त्रास होतोय आणि तू त्यांच्या विरोधातले अर्ज तू मागे घे. ती बाई म्हटली मी नाही घेणार, काही झालं तरी मी अर्ज मागे घेणार नाही, कारण त्यांनी मला त्रास दिलेला आहे. एक तर मी ती केस तुम्हाला दिलेली होती, माझं मी ठरवलेलं होतं काय करायचं ते, आणि तुम्ही म्हणता अर्ज माघारी घे. आता मी घेणार नाहीये, मी दिलेत अर्ज, आता होऊ दे कायदेशीर काय प्रोसेस व्हायची ते. अक्षरशः ती ऐकत नव्हती म्हणून तिला गोड बोलून त्या 96 शेखच्या घरी नेला आणि 2 दिवस त्या बाईला तिथं त्यांनी डांबून ठेवलं. जोपर्यंत तिने अर्ज माघारी घेते असं कबूल केलं नाही तोपर्यंत त्या बाईला तिथून सोडलं नाही. आणि त्या बाईला इतकी भीती घालवली की तो दिलीप मोहिते तुला उडवून देईल कुठं पण, त्याचे गुंड लय डेंजर. म्हणजे मला या माध्यमातून दिलीप मोहितेलाही निरोप द्यायचा आहे की त्या बायका तुझ्या आहेत की नाही मला माहित नाहीये, परंतु तुझ्या नावाचा मात्र असा वापर होतोय रे बाबा. म्हणजे तू आहेच आहे, नालायकायचं, तू नीचच आहे, परंतु या प्रकरणात तू आहे की नाही मला माहित नाहीये, पण तुझं नाव मात्र त्या बायका घेतायत की तू त्या बायकांना प्रेशराईज केलं की ते कंपनीचे अर्ज माघारी घ्या. आणि म्हणून त्या बायकांनी तिला ते माघार घ्यायला लावली त्या HR म्हणजे किती हा विचित्रपणा चाललेला आहे, किती खुलेआम सगळी दडपशाही, हुकुमशाही, यांचा मनमानी कारभार. कशामुळं? कारण काय, त्या महिलेला ते अर्ज माघारी घ्यायला लावले. परत ज्या व्यक्तीकडे तिचे 15 लाख होते त्याही माणसाला बोलून घेतलं, त्याच्याकडेही सेटलमेंट केली, त्याच्याकडनं चेक घेतले या महिलेनं, म्हणजे बाबा हे करून त्याच्याकडून पैसे पण घेतले आणि त्याच्याकडून बाबा तिच्या याचे चेक दे म्हणून, तुझ्याकडे पैसे आहे तिचे. तर त्याने या महिलांकडे त्याचे चेक दिले की बाबा हे चेक त्या बाईला म्हणतो दर महिन्याला हे टाक, मी तिचे पैसे देईल. आणि यांनी काय केलं माहिती का, त्या बाईला ते चेक, म्हणजे आज मला कळलंय, त्या माणसाला मी फोन केला त्यावेळेला बरं का, की तो म्हणला मी चेक त्यांच्याकडे दिलेले आहेत. ह्या बायका तिला म्हणतायत की तू आम्हाला एवढी एवढी रक्कम दे तर तुला आम्ही ते चेक देतो, नाहीतर आम्ही देत नाही, जा. आमच्याकडे नाही दिली त्याला. आणि त्या माणसाला पण फोन करून म्हणतात पैसे नाही द्यायचे इच्छे, जा नको देऊ, काय नाही करत. ती काय करणार आहे, कुठं जाणार आहे जाऊन त्या होलेबाईचा. हा मी आज घरी गेले होते, त्या बाईने तिचा 1600 स्क्वेअर फीटचा बंगला भाड्याने दिलाय. 1600 स्क्वेअर फीटचा बंगला बरं का, भाड्याने दिलाय. आणि स्वतः पत्र्याच्या रूममध्ये राहते. इतकी वाईट परिस्थिती त्या बाईची आहे, इतकी वाईट. खरंच म्हणजे अक्षरशः मन सुन्न झालं तिच्या घरी गेल्यानंतर की किती एखाद्यावर अन्याय करावा, किती चुकीचं वागावं आणि कशासाठी मला सांगा ना. कोण मड्यावरून येणार नाहीये रे, कुणीच नाही. हिथंच सगळं जाणार आहे राखेतमध्येच, लक्षात घ्या.